जर तुमचा बीपी वाढला तर अचानक डोकं दुखतं, अंगाला घाम येतो, हातपाय थरथरतात, छाती जड होते, डोळ्यांपुढे अंधारी येते आणि कधी कधी तर त्रास इतका वाढतो की श्वास घ्यायलाही अशक्य होतं. दुर्लक्ष झाल्यास पॅरालिसिस किंवा हार्ट अटॅक पण येऊ शकतो. पण वाढलेल्या बीपीला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी निसर्गाने आपल्याला असे काही पदार्थ दिलेत जे आपल्या आजूबाजूला असून सुद्धा आपल्याला माहिती नसतात. वाढलेल्या बीपीकडे दुर्लक्ष झाल्यास व्हायटल ऑर्गन डॅमेज होतात आणि त्यामुळे आज भारतात तरुणांमध्येही हार्ट अटॅक, पॅरालिसिस, ब्रेन स्ट्रोक हे त्रास वाढत चाललेत. त्यामुळेच आयुर्वेद संहितेत सांगितलेले, त्याचबरोबर सायन्सच्या कसोटीतही खरे उतरलेले हे 5 पदार्थ नेमके कोणते आहेत, त्यांना किती, केव्हा आणि कसं खायचं हे पूर्ण लक्ष देऊन ऐका. हे पदार्थ दिसायला जरी साधे असले तरीही उच्च रक्तदाबाच्या लक्षणांवर हजारो वर्षांपासून यांचा वापर होतोय. त्यामुळेच जीवन ऊर्जा चिकित्सेच्या माध्यमातून आम्ही या पदार्थांची विस्तृत माहिती देतोय. व्हिडिओचा 1 मिनिटही चुकवू नका. आणि यातील सर्वात पहिला पदार्थ आहे सर्पगंधा. सर्पगंधा प्राचीन काळापासून वाढलेल्या ब्लड प्रेशरवरचं सर्वात इफेक्टिव्ह औषध राहिलं आहे. जरी ब्लड प्रेशर हा आधुनिक शब्द असला तरीही आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये उच्च रक्तदाबाची सर्व लक्षणं हजारो वर्षांपूर्वीच लिहिली आहेत आणि या सर्व त्रासांवर सर्पगंधा आयुर्वेदिक वैद्यांची पहिली पसंती राहिला आहे. सर्पगंधामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स, अल्कलॉइड्स आणि रेसरपिन आढळतं. रेसरपिन हे एक असं मायक्रोन्यूट्रियंट आहे ज्यामुळे तुमचं हृदय, मेंदू आणि नर्व्हस सिस्टीम मजबूत राहते. सर्पगंधाला अजमलिनचा सर्वोत्तम स्रोत मानलं जातं. अजमलिन तुमचे हार्टबीट नियंत्रणात ठेवतं, रक्तवाहिन्यांना शांत करतं आणि कोलेस्ट्रॉल सुद्धा कंट्रोलमध्ये ठेवतं. सर्पगंधा खाल्ल्याने रक्तवाहिन्यांचा ताण कमी होतो आणि मेंदूतला रक्तप्रवाह सुधारतो. सर्पगंधा तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात सहज मिळेल. पण मित्रांनो, सर्पगंधा खूप वेगाने बीपी डाऊन करू शकतो. त्याच्यामुळे सर्पगंधा खाताना खूप थोड्या प्रमाणात आणि शक्यतो वैद्यकीय मार्गदर्शनाखालीच घ्यायची असते. ती कशी आणि किती घ्यायची हे आपण व्हिडिओच्या पुढे बघूयातच. आजकाल तळलेले पदार्थ, पॅक फूड खाण्यामुळे शरीरात चरबीचं प्रमाण वाढून रक्तातलं कोलेस्ट्रॉल वाढतं व कालांतराने हे कोलेस्ट्रॉल तुमच्या रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करतं. आणि या बिघडलेल्या रक्तप्रवाहाला सुरळीत ठेवण्यासाठी पुढचा पदार्थ आहे आवळा. आवळा फिकट हिरव्या रंगाचा असतो आणि यात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. भारतात जास्त करून लोक आवळा वाळवून तयार झालेली त्याची आवळा सुपारी खातात. मित्रांनो, आवळा वाढलेल्या बीपीवर रामबाण काम करतो. जर बीपी वाढलेले तुमच्या छातीत किंवा डोक्यात प्रेशर येत असेल, छातीत धडधडत असेल तर आजच आवळा खायला चालू करा. अभ्यासातून हे समोर आलंय की आवळा नैसर्गिकरित्या ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवतो, कारण यात प्रचंड प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. हे अँटीऑक्सिडंट तुमच्या रक्तवाहिन्या लवचिक ठेवतात आणि हृदयावरचा ताण कमी करतात. आवळा तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. आवळ्याने रक्तप्रवाहातील अडथळे दूर होतात आणि कोलेस्ट्रॉल पण कमी होतं. आवळा खाल्ल्याने तुमचे केस सुधारतात, दृष्टी सुधारते आणि रक्त शुद्ध होऊन त्वचा पुन्हा चमकदार बनते. आवळा शरीरातलं अतिरिक्त पाणी आणि मीठ बाहेर काढतो, त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहायला मोठी मदत होते. म्हणूनच हाय बीपीचा त्रास असलेल्यांनी आवळा नेहमी खावा. आता आपल्या लिस्टमधील तिसरा पदार्थ आहे गिलोय. गिलोयला आयुर्वेदात अमृता असं म्हणलं जातं. गिलोयचे गुळगुळीत खोड आणि हृदयाच्या आकाराची पानं यांचा एकत्रित काढा हृदयासाठी प्रचंड फायद्याचा असतो. गिलोयमध्ये व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम आणि फायबर ही पोषण तत्व असतात जी लिव्हरला डिटॉक्स करून शरीरातले विषारी पदार्थ दूर काढतात. म्हणूनच लिव्हरचं शुद्धी करण्यासाठी आयुर्वेदात नीम गिलोय याचं कॉम्बिनेशन प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. गिलोयमधले अल्कलॉइड्स ताप, सर्दी, खोकला कमी करण्यास मोठी मदत करतात आणि कफदोष संतुलित ठेवतात. अभ्यासातून हे लक्षात आलंय की गिलोयमधलं रेसरपिन मेंदूतल्या नसांवरचा ताण कमी करून बीपीच्या दुष्परिणामांपासून मेंदूला वाचवतं. आधुनिक संशोधनानुसार गिलोय रक्तातली साखर नियंत्रणात ठेवण्यास मोठी मदत करतं, ज्यामुळे रक्तवाहिन्या लवचिक बनून रक्तप्रवाह सुरळीत राहतो, परिणामी बीपी कंट्रोलमध्ये राहतो. त्याचबरोबर गिलोय जठराशी संबंधित आजारांवर सुद्धा मोठा फायदा देते. बीपी कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी गिलोय किती, कसं आणि कधी खायचं हे आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूयातच. पण त्याआधी जर तुम्ही गुडघेदुखीने हैराण झाला असाल, गुडघ्याची गादी झिजली असेल, सर्व पर्याय वापरून पण फायदा होत नसेल, तर गुडघेदुखी आणि कंबरदुखीच्या वेदनांवर खात्रीशीर आराम मिळवण्यासाठी एकदा जीवन ऊर्जाला भेट देऊन बघा. जीवन ऊर्जाने गुडघेदुखीसाठी अत्यंत इफेक्टिव्ह असे काही नॅचरल हिलिंग प्रोग्राम विकसित केलेत, ज्यात असे काही विशेष उपचार असतात ज्याच्या मदतीने आजपर्यंत शेकडो व्यक्तींच्या गुडघेदुखीवर मोठा फायदा झाला आहे. आज भारतात गुडघ्याच्या त्रासांनी गंभीर स्वरूप धारण केलंय.
पण जीवन ऊर्जाने शोधून काढलेल्या नैसर्गिक उपायांनी हाडांच्या वेदना दूर व्हायला नैसर्गिकरित्या मोठी मदत मिळू शकते. जर तुमच्या ओळखीमध्ये कुणाला गुडघ्याचा किंवा मणक्याचा असह्य त्रास असेल आणि त्या व्यक्तीला बरा व्हायचा मार्ग मिळत नसेल तर त्याला जीवन ऊर्जातील तज्ज्ञ डॉक्टरांना नक्कीच संपर्क करायला सांगा. बीपीवर शक्तिशाली असलेला पुढचा पदार्थ म्हणजे अर्जुन वृक्षाची साल. अर्जुन साल बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप महत्त्वाची वनस्पती आहे. म्हणूनच तिला आयुर्वेदात हृदय मित्र असं म्हटलं जातं. जास्त मीठ, फास्ट फूड, चहा, कॉफी, अल्कोहोल रक्तवाहिन्यांना अंकुचित करून रक्तदाब वाढवतात. पण अर्जुनमध्ये असलेले टर्मिलॉनिक ॲसिड रक्तवाहिन्यांमधली चरबी योग्यरित्या तोडून तिचा ऊर्जा म्हणून वापर करतात. त्याचबरोबर अर्जुलोनिक ॲसिड रक्तात चरबीचा थर तयार होण्यापासून रोखते. अर्जुन सालीतलं फ्लोबोनोइड्स हे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट शरीरातल्या फ्री रॅडिकल्सला कमी करतं, ज्यामुळे रक्तवाहिन्या मोकळ्या होऊन रक्तप्रवाह सुरळीत राहतो. अर्जुन सालीतलं टॉनिन्स इन्फ्लामेशन कमी करून यकृताचं कार्य सुधारतं, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये फॅट्स जमा होत नाहीत आणि हाय बीपीचा धोका खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो. अर्जुन साल हे हृदयविकार प्रतिबंधक असल्यामुळे रोज खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही मोठ्या प्रमाणात कमी होतो. थोडक्यात सांगायचं झालं तर अर्जुन साल वाढलेला बीपी कमी करतं, हृदयाचे संरक्षण करतं आणि रक्तवाहिन्यांवरचा ताण दूर ठेवतं. आणि आता हाय बीपी वरचा आपल्या लिस्टमधला शेवटचा पदार्थ म्हणजे पुनर्नवा. पुनर्नवाचे खोड आणि मुळे तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ कमी करून हृदय, किडनी मजबूत करतात आणि बीपी सुद्धा नियंत्रणात ठेवतात. जर तुम्हाला लघवीला जळजळ होत असेल, किडनीच्या आजारांची सुरुवात असेल तर महागडे सप्लिमेंट घेण्याआधी पुनर्नवा खाऊन बघा, तुम्हाला नक्कीच मोठा फायदा मिळेल. संशोधनातून सिद्ध झालंय की 60 रुग्णांना पुनर्नवाच्या एक कॅप्सूल दिवसातून 2 वेळा अशा सलग 6 आठवडे देण्यात आला. त्याच्यानंतर रुग्णांचा बीपी नियंत्रणात आला आणि डोकेदुखी, थकवा या लक्षणांमध्येही मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली. ज्या लोकांना बीपी वाढून घाबरल्यासारखे होतं, चक्कर येते, अशा लोकांनी तर पुनर्नवानी घेतलाच पाहिजे. त्याने जबरदस्त फायदा होईल. पुनर्नवामधले अँटीऑक्सिडंट गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, जखम भरून काढतात, कोणत्याही शारीरिक वेदनेपासून आराम देतात. तर मित्रांनो, आज आपण जे 5 सुपर फूड बघितले ते कसे आणि केव्हा खायचे हा प्रश्न तर तुम्हाला पडलाच असेल. जर हे पदार्थ सांगितलेल्या पद्धतीने खाल्ले गेले तर काही दिवसातच तुमच्या शरीरात असा बदल जाणवेल की तुम्ही पण म्हणाल, मला हे पदार्थ आधी का नाही सांगितले. कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात जाऊन 50 ग्रॅम वाळलेला आवळा, 50 ग्रॅम गिलोय, 50 ग्रॅम अर्जुन साल, 50 ग्रॅम पुनर्नवा या 4 गोष्टी घेऊन या. त्यांना समप्रमाणात मिक्सरमध्ये टाका आणि त्यांची बारीक पावडर करून घ्या. तयार झालेली पावडर चाळणीच्या मदतीने चाळून घ्या. तयार झालेल्या पावडरमध्ये फक्त 2 चमचा सर्पगंधाचं चूर्ण टाका. सर्पगंधा ब्लड प्रेशर एकदम डाऊन करू शकते, त्याच्यामुळे फक्त 2 चमचेच टाका. जास्त टाकल्यास शरीर गार पडेल. आता हे चूर्ण मिक्स करून हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्या. त्यानंतर वैद्यकीय मार्गदर्शनाखाली ही पावडर सकाळी 1 चमचा आणि संध्याकाळी 1 चमचा कोमट पाण्यामध्ये टाकून प्या. या पावडरचा तुम्हाला जास्त फायदा मिळवायचा असेल तर पावडरला पाण्यामध्ये रात्रभर भिजवत ठेवा आणि सकाळी ते पाणी गोड करून प्या. या पदार्थांमध्ये असलेले पोषण तत्व त्याच्यामुळे पाण्यामध्ये उतरतील आणि शरीरामध्ये खोलवर ॲब्सॉर्ब होतील. मित्रांनो, आणि एक महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवा, हाय बीपी कंट्रोलमध्ये न आल्यास अनेक गंभीर आजारांना आमंत्रण मिळू शकते. त्यामुळे तुमची चालू औषधं वैद्यकीय सल्ल्याशिवाय बंद करू नका आणि हा उपाय चालू असतानाही तर 5 दिवसांनी ब्लड प्रेशर मॉनिटर करत राहा. तर मित्रांनो, आज आपण पाहिलेला उपाय फक्त 1 महिन्यासाठी वापरल्याने शरीरातली सूज कमी होते, हृदय आणि किडनी फंक्शन सुधारते, ब्लड प्रेशर आटोक्यात येऊ शकतो आणि ओव्हरऑलच शरीरात एक नवीन जोश आणि नवीन उत्साह संचारतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ फायदेशीर वाटला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्या माहितीत जर कुणाला हाय बीपीचा त्रास असेल तर त्या व्यक्तीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्याचबरोबर जर तुमचे गुडघे झिजले असतील, स्लिप डिस्क, सायटिका किंवा गुडघ्याचे कॉम्प्लिकेटेड त्रास असतील तर एकदा तरी जीवन ऊर्जा अस्थि चिकित्सालयात येऊन गुडघे आणि मणक्यांच्या त्रासासाठी विशेष रूपाने बनलेल्या प्रभावी नैसर्गिक उपचारांची आवर्जून माहिती घ्या. साल 2009 पासून हाडांच्या वेदनेने त्रस्त हजारो व्यक्तींना जीवन ऊर्जाचा मोठा फायदा झाला आहे. स्क्रीनवर तुम्हाला अनेक आनंदी पेशंटचे फोटो दिसत आहेत. जर योग्य वेळी तुम्ही जीवन ऊर्जाला संपर्क केला तर तुमच्याही आयुष्यामध्ये पुन्हा असाच आनंद येईल. मी आहे तुमचा आरोग्य मित्र सुजित साळुंके. धन्यवाद.